आजी आजी काय झालं? तुमचा चेहरा असा का झालाय? परत बरं वाटत नाहीये ना? नाही अगं, झोपले होते ना, फोन वाजला अचानक म्हणून दचकून उठले. अच्छा. अरे सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही हो, तुम्ही झोपला असाल ना. झोपमोड केली का? खरंच सॉरी. अगं तुझ्याशी बोलायला मला कधी आवडेल बाळा. बोल, कशी आहेस तू? आजी मी अगदी बरी आहे. तेच सांगायला तर मी तुम्हाला फोन केलाय. तुम्हाला माहिती एजे ना काल रात्रभर इथेच थांबले होते आणि त्यांनी मला इतकं छान समजवलंय. आजी खरंच मी किती लकी आहे ना, मला एजेंसारखा समजूतदार लाईफ पार्टनर मिळालाय. आणि आता मला खात्री आहे एजे ना सगळं नीट करतील. ते दुर्गाशी पण बोलतील. आजी त्यामुळे तुम्ही आता कसली काळजी करायची नाही आणि माझी तर अजिबातच काळजी करू नका. हो बाळा, तुझा आनंदी चेहरा पाहिला आणि मला खूप बरं वाटलं. माझी काळजीच मिटली. आता मनाचं ओझं उतरलं माझ्या. आजी आता एजे माझ्या बरोबर आहे म्हटल्यावर मी कशाला काळजी करू. असेच एकमेकांना साथ देत राहा हं? असेच एकत्र राहा. तुमच्या जोडीला कधीच कोणाची नजर नको लागू दे बाळा. अशीच अभिरामला समजून घेत जा. बरं चल, मी आता आटपते. मला मंदिरात पण जायचं आहे ना आता, म्हणून. बरं पण आजी आजी हे बघा, बाहेर ऊन खूप आहे त्यामुळे पाण्याची बाटली कॅरी करायची, रुमाल कॅरी करायची आणि सनग्लासेस पण न्या. आणि ऊन वाढायच्या आधी घरी परत या. हे बघा आजी, काय ना तुम्ही अजूनही पूर्ण बऱ्या झालेल्या नाही आहात, लक्षात ठेवा. सगळं कळेन मी. स्वतःची खूप चांगली काळजी घेईन मी. नाही त्याचं काय आहे ना, मी इथे असताना तिथे माझ्या मैत्रिणीला काही झालं मला अजिबात आवडणार नाही. काही होणार नाही तुझ्या मैत्रिणीला. मी चांगली आहे, व्यवस्थित काळजी घेईन. ठीक आहे, बाय.